नमस्कार, विनायक गायड स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT 2025 साठी एक प्रसिद्धी पत्रक म्हणजेच प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे। आपण ज्या निकालाची इतके दिवस झाले आतुरतेने वाट पाहत होतो त्या निकालासंदर्भातली अपडेट आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेली आहे। आपला निकाल कधी लागणार आहे, त्याला एवढा उशीर का होत होता आणि या संदर्भातली माहिती आपल्याला आजच्या या अपडेटच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तर आपण पाहूया नेमकी अपडेट काय आहे। शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण या ठिकाणी हा क्रमांक दिलेला आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दिनांक 2/5/2025 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक 16/7/2025 रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती। सदर परीक्षेस म्हणजेच या ठिकाणी मागचं जे प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं होतं दिनांक 16/7/2025 त्याला अनुसंगून हे प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं आहे। ते प्रसिद्धी पत्रक बीएड अपियर असणारे जे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर डीएड अपियर असणारे विद्यार्थी यांच्या संदर्भात होते। म्हणजेच त्यांचा निकाल लागल्यानंतर कमाल 1 महिन्याच्या आत त्यांना आपलं गुणपत्रक पास झाल्याचं गुणपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करावायचं होतं। तर त्यामध्ये किती विद्यार्थी होते, तर या परीक्षेसाठी एकूण 2,28,808 परीक्षार्थींनी नोंद केली होती। त्यापैकी परीक्षेस एकूण 2,11,308 प्रविष्ट झाले होते। त्यापैकी बीएड परीक्षेचे परीक्षार्थी किती होते, तर 15,756 अपियर बीएड ला अपियर असणारे विद्यार्थी होते। त्याचबरोबर डीएलएड परीक्षार्थी जे आहेत तर त्यांची संख्या होती 1,342, ते सुद्धा अपियर होते। आणि एकूण मग किती झाले, 17,098 विद्यार्थी अपियर म्हणून ऑनलाईन आवेदन पत्र भरले होते आणि यांचा निकाल लागायचा होता आणि त्यामुळेच आपला बाकीच्या इतर विद्यार्थ्यांचा म्हणजेच बीएड पास झालेले विद्यार्थी असतील किंवा डीएलएड पास झालेले विद्यार्थी असतील तर त्यांचा TAITचा निकाल लागायला उशीर लागत होता। त्यामागचं हेच कारण होते की अपियर एवढे विद्यार्थी अपियर होते आणि त्यांचे गुणपत्रक महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे सादर झालेले नव्हते। तर आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे पुढे ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। तरी दिनांक 14/8/2025 अखेर बीएड परीक्षेचे 9,952 व डीएलएड परीक्षेचे 827 असे एकूण 10,779 अपियर उमेदवारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे। अशा विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजेच आतापर्यंत त्यांच्याकडे एकूण विद्यार्थी होते 17,098, त्यापैकी 10,779 उमेदवारांचा निकाल गुणपत्रक जे आहे बीएड आणि डीएलएडचा आयोगाला किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पोहोचला आहे आणि त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल। मग आता याच अनुषंगाने आपल्यासाठी म्हणजेच डीएड पूर्वीचे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट काय आहे ते खाली पाहूया। आता या ठिकाणी त्यांच्याशी संबंधित असलेली पुढची बातमी दिलेली आहे। तथापि ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बीएड परीक्षेचे 5,804 व डीएलएड परीक्षेचे 515 अशा एकूण 6,319 अपियर विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे। म्हणजेच अद्यापपर्यंत एकूण 5,804 विद्यार्थ्यांनी म्हणजेच बीएड आणि डीएलएड जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे गुणपत्रक सादर केलेले नाहीत, त्यामुळेच त्यांचा निकाल आता राखीव ठेवण्यात येणार आहे। आणि उर्वरित जणांचं काय करणार आहेत तर ते सांगितलेलं आहे।
तरी ज्या उमेदवारांनी अद्यापर्यंत आपले गुणपत्रक सादर केले नाही तिथे आपल्याला एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये माहिती आपली विहित मुदतीत सादर केली नाही अशा उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची किंवा उमेदवारांची राहील। तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। आणि आता आपल्यासाठी म्हणजेच जे बीएड पास झालेले विद्यार्थी आहेत किंवा डीएलएड पास झालेले विद्यार्थी आहेत आणि TIT 2025 परीक्षा त्यांनी दिलेली आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 चा निकाल सोमवार दिनांक 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। म्हणजेच आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। उद्या म्हणजेच 18/8/2025 रोजी आपल्या परीक्षेचा निकाल लागणार आहे। आता आपली ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि उद्याच आपल्याला आपले TIT चे गुणपत्रक मिळणार आहे। त्यामुळे सर्व TIT धारकांसाठी उद्याच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला मनोवांछित यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।